तर जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं। याबाबत मुंबईकरांच्या मनात काय आहे आम्ही जाणून घेतलंय। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे मुंबईकरांशी त्यांनी बातचीत केली आहे। उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलत असताना असं म्हटलं की जे महाराष्ट्राच्या मनात असेल, मराठी माणसाच्या मनात असेल तेच आम्ही करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता आपण महाराष्ट्रातल्या मुंबईकरांशी बातचीत करणार आहोत आणि नक्की त्यांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय वाटतं सोबत आले पाहिजे? सोबत आले पाहिजे। जर सोबत आले तर कदाचित हे सर्व आता जे चित्र दिसतं ते बदलू शकतं असं तरी वाटतं आणि त्यांनी एकत्र यावं हा पहिल्यापासून मराठी माणसाचा आवाज आहे आणि आता ते येतात असे चालू आहे। 1-2 महिने झाले ते तसंच चालू आहे, परंतु लवकरात लवकर त्यांनी एकत्र यावं असं मनापासून आपल्याला वाटतं। शिवसेना आज कित्येक म्हणजे शिवाजी महाराजांचं शिवसेनेनंच महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे। बाळासाहेबांच्या एका ह्याच्यामध्ये आवाजामध्ये अख्खी मुंबई बंद व्हायची, ती शिवसेना आज राहिली नाही, ह्याचं फार खंत आहे आम्हाला। नक्कीच, पण दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर ती शिवसेना तुम्हाला दिसेल, तो बाळासाहेबांचा तो दिसेल आपल्याला? तो दिवस लवकरच यावा असे मी परमेश्वराला नक्कीच प्रार्थना करेन। दिल क्लिअर नाही असलं तर सोबत येऊन काय फॉर्मॅलिटी माहिती काय अर्थ नाही। दिल बराबर भेटले तरीच आहे, नाही तर अजून त्यांचा एवढी जागा द्या, आम्हाला द्या, जागा द्या, धर्म द्या, काही नाही। दिल पासून मिळाला पाहिजे तर सुधार होणार, नाही तर शक्य नाही। नक्कीच सोबत हे दोघं आले तर इतर पक्षांची धाकधूक वाढेल? हो वाढणार, आपोआप, त्यात काय वेगळं आहे का? वाढणारच, सगळ्यांचीच वाढणार, एकनाथ शिंदेची वाढणार, भाजपवाल्यांची वाढणार, आता काँग्रेसवाल्यांची मनसे कसं जमवून घेते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। मराठी माणसा वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे दोघं एकत्र दिसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।